एक खमंग वास सुटलेला आहे मिरचूचा, पुरणासारखं सारण दिसत आहे. म्हणून तिच्या मनानुसार चाललेला आहे. तिला आत बस वाटलं बसते, नाहीतर बाहेर जाते. चिरंजीवासाठी एवढे सारे पराठे बनवून ठेवलेले आहेत. अभी दिनभर खाते राहू. एका जाड कागदावरती पेस्ट कंट्रोल ठेवते. गधडा कितना खाएगा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आता आणि आता मी स्वयंपाक करत आहे. बाकी आज स्वयंपाकामध्ये मी खूप दिवसातून मिरचू बनवलेला आहे. हे बघा छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. एक खमंग वास सुटलेला आहे मिरचूचा. आणि इकडं दूध सुद्धा गरम झालेलं आहे आणि उतू पण गेलेला आहे माझ्याकडून. क्या ही करे, उन्हाळा असल्यामुळे मी मिरचू केलंच नव्हतं 2-3 महिने. आज केलेलं आहे. बाकी मी आज पनीर पराठे पण बनवणार आहे. आता माझ्या दादूचं काम आहे हे पनीर खिसून देणं. दादू आजा बेटा, पनीर खीस के देना मुझे आराम से. हे बघा दादू आता पनीर खिसून देत आहे मला. अंजी आज पनीर पराठे खाने को मिलेंगे आपको. काल रात्री बनवलेलं पनीर आहे हे, फ्रेश होममेड पनीर. आता मी पनीर पराठे बनवत आहे. हे बघा एक पराठा तर तव्यावरती गेलेला आहे आणि तिथं बघा पनीरचं सारण तयार केलेलं आहे. दादूनेच केलेलं आहे सगळं. बारीक कांदा घातलेला आहे किसलेल्या पनीरमध्ये. त्याच्यानंतर मिरची पावडर, हळद, मीठ आणि कसुरी मेथी घातलेली आहे. सारण बघा किती सुंदर दिसत आहे. पुरणासारखं सारण दिसत आहे. पनीर एकदम कोरडं पाहिजे, थोडं सुद्धा पाणी नसायला पाहिजे पनीरमध्ये, तर पराठे छान होते. चलो डाल देती हूँ सारण. कांदा एकदम बारीक चिरलेला आहे दादूने. दादू मेरा बड़ा खवई है, इसलिए उसको सब आता है. पोहे छान टेस्टी बनवतो, चटणी बनवतो, इडली बनवतो तयार पिठापासून, डोसे बनवतो, चिल्ले बनवतो, टेस्टी टेस्टी पदार्थ बनवतो माझा दादू. है ना बाळा? अरे बोल. नहीं, अभी दादू के मुंह में पानी आ रहा है. पराठे खायचे ना. आणि नेमकं आज दहीच नाहीये. रोज मी दही लावत असते आणि काल कोंड्याने दूधच नाही आणलं. 1 लिटर आणलं होतं दूध, त्याचं पनीर बनवलं. दुसरं दूधच नाही आणलं. क्या ही करे. ऐसा तो हो गया है. दादू आता म्हणतोय पराठे कशा बरोबर खाऊ. मी म्हणलं एक टोमॅटो सॉस घेऊन या, उसी के साथ खाऊ. चला पहिला पनीर पराठा तयार झालेला आहे. टोपल्यात जाण्यासाठी गरम गरम. चला आता मी जेवण करायला बसलेली आहे आणि फोंडेजींचं तर जेवण झालेलं आहे. कसे होते पराठे, पनीरचे पराठे. आणि मी खात आहे ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी आणि मिरची. हे बघा. आणि इथं चिरंजीवासाठी एवढे सारे पराठे बनवून ठेवलेले आहेत. अभी दिनभर खाते राहू. ठीक आहे. दही लाव नाही तो केचप लाव. अणम ब्रह्मा रसं विष्णु भुक्तादेव जनार्दनम एवं सागर विपत्ति. जय श्री कृष्ण भगवान. मैं देसी खाना खा रही हूँ. मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, मिरचू. मिरचू खाल्ला का? जाऊ 2-3 महिन्यातून खाल्लं मिरचू आज. माझं तर स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. बाकी इथे आता दादू जेवण करत आहे, दिसत नाही प्रकाशामुळे. आणि पराठ्याबरोबर तूप खात आहे. काय करायचं, दही नाहीये और केचप भी लाने कोई नहीं जा रहा है. खाओ अभी घी के साथ पनीर पराठे. खूप टेस्टी बनलेत बाळा. मी 1 घास खाल्लेला. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अभी खा लो आराम से और बढ़िया से काम करो. ठीक है ना. हे बघा मायरा येऊन बसलेली आहे दरवाजाच्या बाहेर. मायरा आहा. हे बघा ये 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 आमच्या घरात ये. आता तिला रांगायला यायला लागलं ना. आहा ये 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 ये. आजी मागे मागे फिरत आहे मायराच्या. ये ये बाळा ये या. आता नाही, आता घे.
आई देव देव टाळ्या वाजवते. या भजन करू आपण. या ये दादा बघ पूजा करतो. ये 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 हा करा भजन. चला जय जय राम कृष्ण हरी बोला. जय जय राम कृष्ण हरी. ये ना बाळा आतमध्ये. य य य य य खाली खाली जायचंय. बापरे बघा तिला किती कळत आहे. खाली जायचं फिरायला जायचं. लहान मुलांना किती कळत. हा ये आपण पेटी वाजूया. ये ना दादा बघ भजन करतो. ये शाळेत गेले दादाच्या. हा आणि मायराला जायचं आहे बाहेर आता. मायरा काय घरात येईना उमऱ्यातच बसलेली आहे. उमऱ्याच्या बाहेर. य येऊ का नको येऊ का नको असं झालेलं आहे तिला. ये तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये. लाजाळू लाजाळू है ना. वाकून बघते नुसती. बाकी इकडे माझा माणा चाललेला आहे क्लासला. अंजी कब तक है क्लास. कब तक है. किती वाजेपर्यंत. ना 1 साल 6 महीने 1 साल है. ठीक है. फायनली मायरा घरात आलेली आहे. आणि आजी बाहेर आहे. दिवा उचलून ठेवते. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल ना ही बाबा. चला हा नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. अगं अगं तिची मनमर्जी चालू आहे आज. हा मी दरवाजा उघडा ठेवते बाळा. तुला बाहेर थांबायचं तर बाहेर थांब. आत बस काही कर. हा हा किती निरागस चेहरा आहे तिचा. अजो बेटा. हे बघा मायरा आता आतमध्ये येऊन बसलेली आहे. तिला हात लावलं किती रडते. त्याच्यामुळं ती तिथंच येऊन बसलेली आहे. तिच्या मनानुसार चाललेलं आहे सगळं. तिला घरात बसू वाटलं बसते नाहीतर बाहेर जाते आजीकडे. आजी बाहेर बसलेली आहे. हां हां अच्छा दादा बघ. दादा दादा चला भूर चला फिरायला. जा रे बाळा मायराला घेऊन जा. मायराचा तुझा ड्रेस सेम सेम आहे. 2 दात आले तिला. खाती शेवेचा तुकडा खाती. हा तरी काय हो ना. ओके आराम से गाड़ी चला लो बेटा. ओके आयुष्यवंत भव यशस्वी भव सुखी रहा. जर साईडला हळू जा ना सावकाश. तिला हात लावलं किती रडते म्हणून तिच्या मनानुसार चाललेलं आहे. तिला आत बस वाटलं बसते नाहीतर बाहेर जाते. बाय कर दादाला. बाय कर. टाटा टाटा कर दादाला. दादा गेला ना बाहेर स्कूलला गेला. हां हां आता जाणार आहे मायरा दुसरीकडे. क्या आहे करे तेवढ्याच जाईल आता आहे का. हां मग बरं आहे. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी ही भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता फक्त घर झाडू मारायची राहिलेले आहेत. ते काम दादू करेल. पण घर झाडू मारायच्या अगोदर मी टीव्ही टेबल शुके स्वच्छ करून घेते आणि नंतर मग दादू घर झाडू मारेल. माझं तर काम झालेलं आहे. मी स्टूल टीव्ही आणि शुके स्वच्छ केलेला आहे आणि आता दादू त्याचं काम करत आहे झाडू मारण्याचं. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी थोड्या वेळ नामस्मरण केलेलं आहे भगवंताचं आणि आता थोड्या वेळ हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते. आणि आज मला एक स्वच्छतेचं मोठं काम करायचं आहे पावसाळ्यापूर्वीचं. ते थोड्या वेळाने करते 3:30-4 वाजता. आता हार्मोनियम वाजवते थोड्या वेळ.
सकाळचे 4 वाजलेले आहेत आता. बाकी मी दुपारी थोडा वेळ आराम केला. क्या चल रहा है दोनों का. आणि मना पण आलेला आहे आता जस्ट कॉलेजवरून, सॉरी क्लासवरून. आणि त्याने येत्या वेळेस आईस्क्रीम आणलेले. ते आईस्क्रीम दादू खाता है. देखा भाई का प्यार, तुम्हारे लिए आईस्क्रीम लेके आया है. हे बघ असं आहे. एक छोटा आईस्क्रीम खाल्लेला आहे, आता मोठा आईस्क्रीम खात आहे. हे बघा हाँ फ्लॉप हो गई अपनी मिशन. फ्लॉप हो गई बेटा. आम्ही ऍक्च्युली आईस्क्रीम बनवणार होतो घरीच, पण जी आईस्क्रीम पावडर होती ना ती खराब झाली म्हणजे त्याचा गोळा झालेला घट्ट. त्याच्यामुळे मी घरी आईस्क्रीम बनवणं कॅन्सल केलं. नको रे भीती वाटते काय तर व्हायची ना, इसलिए मैंने कॅन्सल कर दिया. मॉइश्चर म्हणून खराब झालं. मग घट्ट गोळा झाला ना त्याचा, दगड झाला. टाकून ते परत सॉफ्ट करायला. त्याने कधी काय कर सकते हे. आईस्क्रीम तयार करायची होती होममेड. आणि त्याच्यासाठी मला 2-3 आईस्क्रीमचे डबे आणलेले. एक डबा छोटा दादूने खाल्लेला आहे, आता दुसरा डबा पण खाता प्लस मोठावाला पण. मला एवढे आईस्क्रीम आले 4-5. दादू फस्त करत आहे. क्या ही बोले बोल तुला पण देऊ. खाले मी, तू भी खाले, काय कर सकता है. चला मनाला पण 2 आईस्क्रीम देते. मना 2 नको मला दे मग. अरे कितना आइसक्रीम खाएगा बेटा. 2 ही खा बेटा. आणि हा ये बेटा है ये खाएगा. मला नको आइसक्रीम. हेलो मुझे नहीं चाहिए. होममेड खाणार होते पण ये नहीं चाहिए. नको नको खा लो. खा ले बेटा तू भी. मला पण आहे काय? ए गधडा कितना खाएगा. कुठलं पाहिजे तुला? 2 ही खा. आईस्क्रीम साठी वाद चाललेला आहे दोघांमध्ये. प्यार से आराम से खाओ. बाकी मी आता पावसाळ्यापूर्वीच्या स्वच्छतेचं काम करते, ते म्हणजे टॉयलेटच्या खालची फरशी स्वच्छ करून घेते. मागील आठवड्यामध्ये वरील कपाटं स्वच्छ करून घेतलेली सगळी, आणि आता टॉयलेटच्या खालची फरशी स्वच्छ करून घेते. ही कामं मी दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर करत असते आणि मध्ये आधी पण करत असते. आता करून घेते हे काम एक. हे बघा मी आता ट्रॉल्याच्या खालची फरशी स्वच्छ केलेली आहे, चांगली पुसून घेतलेली आहे. आता थोड्या वेळाने एका जाड कागदावरती पेस्ट कंट्रोल ठेवते, म्हणजे 3-4 महिने झुरळांचं पण टेन्शन नाही. थोड्या वेळ सुकू देते फरशीला. बाकी ट्रॉल्या तर मी मार्चमध्ये स्वच्छ केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता फक्त फरशी स्वच्छ केलेली आहे. आणि आता ट्रॉल्याच्या खालची फरशी डायरेक्ट मी गौरी गणपती उत्सवाच्या अगोदर स्वच्छ करेन. बाकी आता ट्रॉल्याच्या खालची फरशी सुकते तोपर्यंत मी आंबा खाते. बापरे इस बालों से ना मैं परेशान हो गई. माझे केस ना खूप सिल्की आहेत, असे चोपून राहतच नाहीत. परेशान हो गई मी इस बालों से, क्या ही करे. चला आता आंबा खाते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.